आदिभूतादिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः साधिभूतादिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः साधिभूतादिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः। इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम अध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु। साधिभूतादिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुः युक्तचेतसः। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात की येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः। या ठिकाणी इच्छा आणि द्वेष यांच्यापासून उत्पन्न झालेला जो द्वंद्वमोह आहे तो सर्व प्राणीमात्रांना मोहाला म्हणजे अविवेकाला कारण होतो। आणि जर सर्वच प्राणीमात्रांना कारण होत असेल तर मग मुक्त कोणी होणार की नाही। तर यासाठी काही लोक असे आहेत की येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोह विनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः। भगवान म्हणतात की ज्यांच्या अंतकरणातल्या पापवासना ह्या नेहमी पुण्यकर्म करत असल्यामुळं त्यांच्या ठिकाणी ही पापाचा क्षय झालेला आहे आणि त्याबरोबर पापवासनेच्या संस्काराचा देखील क्षय झालेला आहे। आणि असे लोक ह्या द्वंद्वमोहापासून म्हणजे द्वंद्वनिमित्त उत्पन्न होणारा जो अविवेक त्या अविवेकापासून मुक्त होतात आणि दृढव्रतः दृढ निश्चयाने माम भजते माझं भजनते माझं भजन करतात। आणि ह्या 29व्या श्लोकामध्ये भगवान सांगतात की ज्या लोकांना जरा मरण मोक्षाय ज्या लोकांना ह्या षडभाव विकार जे विकाराने युक्त असणारं जे शरीर तर या शरीराला येणारी जरा किंवा याला येणारं मरण या पासून आपली मुक्तता व्हावी म्हणजे आपला हा शेवटचा जन्म व्हावा म्हणजे आपल्याला जन्माभावरूप मोक्ष प्राप्त व्हावा। यासाठी म्हणजे ज्यांच्या अंतकरणात तीव्रतर मुमुक्षुत्व जागृत झालेलं आहे मला एकमेवा द्वितीय मोक्षच पाहिजे अशा प्रकारचे ज्यांची इच्छा आहे आणि ते लोक प्रयत्नशील आहेत यतंती। आणि कसं प्रयत्न करतात स्वयंबुद्धीनं नाही किंवा दुसऱ्या साधनाच्या द्वारा नाही माम आश्रित्य त्यांनी माझा आश्रय केलेला प्रयत्न करणारे। आणि असे जे पुरुष आहेत ज्यांना ह्या जन्ममरणाची खंती वाटते किती वेळा जन्मायावे नित्य व्हावे फजित अशा रीतीनं ज्यांचा जीव किंवा अंतकरण भीतिग्रस्त झालेला आहे भयग्रस्त झालेला आहे त्या लोकांना या ठिकाणी म्हणतात ते जर माझा आश्रय करतील तर ह्या द्वंद्वमोहातून ते मुक्त होतात। इतकंच नाही ते ब्रह्म तद्विदुः कृष्णम अध्यात्मं कर्म चाखिलम ते लोक या ठिकाणी ब्रह्माचा यथार्थ रीतीनं जाणतात आपल्या आत्मस्वरूपालाही यथार्थ जाणतात कर्म म्हणजे काय आहे त्यालाही जाणतात आणि अध्यात्म काय आहे म्हणजे ब्रह्म काय अध्यात्म काय आणि कर्म काय हे त्यांना यथारीतीनं ते जाणतात। आणि त्यानंतर अजून आता हे जे शब्द आहेत ना इथं ते ब्रह्म तद्विदुः कृष्णम ते कृष्णम ब्रह्म ते विदुः पूर्ण ब्रह्माला पूर्णपणाने ते जाणतात। पण ब्रह्म म्हणजे काय याचा विचार अजून नाही फक्त हा शब्द आला ब्रह्माला ते जाणतात। नंतर ते अखिलम कर्म विदुः त्यांनी संपूर्ण कर्माचं स्वरूप ते जाणतात आणि अध्यात्मम आणि अध्यात्माला ते जाणतात। म्हणजे अध्यात्म कर्म आणि ब्रह्म असे 3 शब्द या ठिकाणी भगवंताने उच्चारले। आता शेवटच्या श्लोकामध्ये सांगतात साधिभूतादिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः
साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः ये साधिभूताधिदैवं साधियज्ञं च मां विदुः ते युक्तचेतसः प्रयाणकाले अपि च मां विदुः. ये आणि असे जे कोणी आहेत, जे लोक, जे कोणी म्हणजे ज्यांनी जरा मरणं मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति, हे आपल्याला मोक्ष प्राप्त व्हावा म्हणून ज्यांनी माझा आश्रय केला आणि प्रयत्न करतात, ते जे सर्व लोक आहेत ते असे जे कोणी आहेत ते साधिभूताधिदैवम, साधिभूत म्हणजे आधिभूतासहित, आणि आधिदैवम आणि आधिदैव म्हणजे आधिभूतासहित आधिदैव आणि साधियज्ञंच आणि आधियज्ञासहित अशा माम विदुः, अशा मला किंवा माझ्या स्वरूपाला जाणतात. म्हणजे त्या लोकांना आधिभूत म्हणजे काय, आधिदैव म्हणजे काय आणि आधियज्ञ म्हणजे काय, तेव्हा ह्या जी तीन आधियज्ञ, आधिभूत आणि आधिदैव यासहित माम विदुः असे मला ते जाणतात. आणि ते युक्त चेतसः, आणि ते युक्त चेतसा म्हणजे समाहित चित्ताचे किंवा एकाग्र चित्ताने युक्त असणारे ते पुरुष प्रयाणकाले अपि, आणि मरणाच्या वेळेला देखील माम विदुः म्हणजे त्यांचं जे ज्ञान आहे ते अखंड त्या ठिकाणी राहतं, म्हणजे ते निरंतर त्या ज्ञानाचा कधी बाद होत नाही. अशा प्रकारचं ते ज्ञान प्रयाणकाले अपि मरणाच्या समयी देखील ते माम विदुः, ते माझ्या वास्तव स्वरूपाला यथार्थ रीतीनं जाणतात असं सांगितलं. आता या ठिकाणी जे काही आपल्याला शब्द येतात तर हे शब्द सगळे अपरिचित शब्द आहे. आत्तापर्यंत जे आपण 7 अध्यायात चिंतन केलं तर या 8व्या अध्यायाचं एक प्रकारे अवतरण आहे, म्हणून हे शब्द एकदम आपल्याला सांगितले. आता ह्या सगळ्या शब्दांचं स्पष्टीकरण पुढं 8व्या अध्यायामध्ये करणार आहेत. तर या ठिकाणी फक्त एवढंच सांगितलं की याच्यामध्ये ब्रह्म, कर्म, आधिभूत, आधिदैव, आधियज्ञ आणि प्रयाणकाली तो जीव मला कसा जाणतो या गोष्टींचा विचार येणार आहे. तर हा विचार सांगितला. हे शब्द अपरिचित आहेत, सगळे पारिभाषिक शब्द आहेत आणि परिभाषित शब्दाचा अर्थ या ठिकाणी भगवान स्वतः सांगणार आहेत मूळ गीतेमध्ये, आणि त्याचं स्पष्टीकरण माऊली आणखीन विस्ताराने 8व्या अध्यायामध्ये करणार आहेत. फक्त आता हे त्याचं अवतरण म्हणून आपण वाचून दाखवलं. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम 7मोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु अस्तु. अशा प्रकाराने हे श्रीमद्भगवद्गीता, श्रीमद म्हणजे ऐश्वर्य संपन्न अशा श्रीकृष्ण परमात्म्याने हे गीत म्हणजे रणांगणामध्ये गायलेलं हे गीत आहे. आणि हे गीत म्हणजे एक प्रकारचं उपनिषद आहे. उपनिषदाच्या द्वारा जसं अधिक नी आणि शद्रुलू, उप आणि नी हे 2 उपसर्गपूर्वक शद्रुलू धातूपासून उपनिषद शब्द उत्पन्न होतो. याचा अर्थ काय सांगितलं, शद्रुलूचा अर्थ काय सांगितला, विशरण, गती आणि अवसाधन असे 3 अर्थ सांगितलेले, ज्याच्यामुळं ह्या जन्ममरण परंपरारूप असणारा संसार, ह्या संसाराचा पूर्णपणे नाश होतो किंवा आपल्याला आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान होतं. आणि काय अवसाधन म्हणजे संसार प्रपंच हा कार्यासहित कारण प्रपंच हा शिथिल होतो. असे जे ग्रंथ आहे त्याला म्हणतात उपनिषद. आणि तेच उपनिषदाचं सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्सा सुधीर्भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. व उपनिषदरूपी गायीचं साक्षात श्रीकृष्ण परमात्म्याने दोहन करून हा ग्रंथ जो आहे या ग्रंथामध्ये ते सगळं उपनिषदाचं सार साठवलेलं आहे. म्हणून उपनिषत्सु असं म्हटलेलं आहे. हा ग्रंथ हा ब्रह्मविद्येचा ग्रंथ आहे, म्हणजे ब्रह्मज्ञान करून देणारा ग्रंथ आहे. आणि हे योगशास्त्र आहे. शास्त्र
या शब्दाचा अर्थ काय? शंसनात शास्त्रमिती उच्यते. आपल्याला यथार्थ रीतीनं जे निरूपण करतं त्याला शास्त्र म्हणतात. पण कसलं यथार्थ निरूपण करतं? तर जे आपल्याला अज्ञात असणारं जे धर्म ब्रह्म प्रतिपादक वाक्यम शास्त्रम ना. धर्म, ज्या गोष्टी आपल्याला धर्म आणि ब्रह्म याचं आपल्याला ज्ञान नाही, ह्या अतिंद्रिय गोष्टी आहेत आणि त्याचं वर्णन करतं ते शास्त्र. म्हणजे ते शास्त्र म्हणजे कोण? वेद. वेद हा धर्म आणि ब्रह्माचं प्रतिपादन करतो आणि ज्या गोष्टी आपल्याला अज्ञात आहे त्याचं ज्ञापन करून देतो, म्हणून याला शास्त्र असं म्हणतात. आणि योगशास्त्र याचा अर्थ युजुर्योगे समाधौ, जे परमात्म्याशी आपला संबंध म्हणजे परमात्मा स्वरूपाला प्राप्त करून देतं त्याला म्हणतात योगशास्त्र. आणि हे योगशास्त्र हे कोणत्या रीतीनं आलेलं आहे? म्हणजे ही ब्रह्मविद्या, हे योगशास्त्र, हे उपनिषद हे कशातून झाले? श्रीकृष्ण अर्जुन संवादे. या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन यांच्या संवादातून या ठिकाणी ह्या उपनिषदाचा गर्भित अर्थ या भगवंताने स्वमुखतः सांगितलेला आहे. ती उपनिषद म्हणजे जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी. परंतु गीता म्हणजे काय? तो सत्यप्रतिज्ञ पैजेशी बोलीला स्वमुखे. त्या ठिकाणी सत्यप्रतिज्ञा असणारा परमात्मा स्वतः मुखतः ही गोष्ट सांगत आहे. म्हणून गीतेला जागृत श्रुती असं म्हणतात. भगवंताचे सुषुप्तीमध्ये किंवा भगवान ज्यावेळेला क्षीरसागरामध्ये पोहडतात त्यावेळेला त्यांचे जे श्वासोश्वास किंवा घोरणं त्याच्यातून निर्माण झालेले वेद आहेत. म्हणून ते अपौरुषे जरी असले तरीसुद्धा या ठिकाणी ते काय आहेत? सुषुप्तावस्थेतून आविर्भाव त्यांचा झालेला आहे. परंतु हे मात्र मुखतः भगवान विचारपूर्वक अर्जुनाला सांगतात आणि तेही जल्प किंवा वितंडाच्या माध्यमातून न सांगता संवाद करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. या ठिकाणी संवादे वादे जायते तत्वबोधा. ह्या संवादातून सम्यक केलेले त्यांची जी चर्चा आहे ह्या चर्चेतून काय होईल तर त्या जीवाला पूर्णपणे समाधान किंवा मोक्ष प्राप्त होईल. म्हणून कृष्णार्जुन संवादे त्याच्यामध्ये त्याला तत्त्वज्ञान होईल अशा प्रकारचा झालेला संवाद. आणि त्याच्यामध्ये हा जो 7वा अध्याय आहे याचं नाव आहे ज्ञान आणि विज्ञान याचं वर्णन करणारा. परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान किंवा ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि विज्ञान म्हणजे प्रपंच ज्ञान. त्याच्यातील प्रपंचाचं मिथ्यात्व सांगून स्वरूपभूत ज्ञानाला प्राप्त करून देणारा असा हा ज्ञान विज्ञान योग नावाचा 7म अध्याय या ठिकाणी पूर्ण होत आहे, त्याची परिसमाप्ती होत आहे. आता या श्लोकासंबंधाने माऊली जे सांगतात ते पहा. जी ही साधीभूता माते प्रतीतीचेने हाते धरोणी आधिदैवाते शिवतलेगा. इथं सुद्धा आता जरी माऊलींनी ह्या श्लोकावर टीका लिहिली असली तरी फक्त ते जे शब्द आहेत त्या शब्दांचाच प्रयोग केलेला आहे. 3-4 ओव्यामध्ये जो श्लोकाचा आशय तो सांगितला आणि त्याच्यानंतर माऊलींनी या अध्यायात अर्जुनाला काय वाटले हे शब्द ऐकून ह्या अर्जुनाच्या अंतःकरणातला जो भाव आहे तो भाव सांगण्यासाठी बाकीच्या ओव्या आहेत. तर यामध्ये प्रथम असं सांगतात की मागं सांगितलं तया ते साम्याची ऐसा अध्यात्म लाभूतया होयगा धनंजया भांडवल जया उद्यमी मी. हा अध्यात्मलाभ म्हणजे हे अध्यात्म म्हणजे आत्मानं अधिकृत्य इथे अध्यात्म जे आत्म्याच्या संबंधाने आहे त्याला म्हणतात अध्यात्म. आणि ह्या अध्यात्माचा लाभ म्हणजे आत्मसंबंधाने केलेल्या निरूपणामुळं माझा आत्मा ब्रह्मरूप आहे असा दृढ अपरोक्ष साक्षात्कार तो अध्यात्म लाभ आहे. हा अध्यात्म लाभ तया होयगा. हा अध्यात्म लाभ कोणाला होतो? हे धनंजया हे अध्यात्मधन व विजय मिळवणाऱ्या म्हणजे ह्या अध्यात्मधन संपादन करणाऱ्या हे अर्जुना जया मी उद्यमी भांडवल. हा उद्योग म्हणजे यासाठी प्रयत्न करीत असणारा जो पुरुष आहे तर तो पुरुष म्हणजे यतंतीये. तर प्रयत्न करणाऱ्या पुरुषाला भांडवल कोणतं आहे त्याच्याजवळ, आश्रय कोण आहे त्याच्याजवळ, तर मी म्हणजे परमात्म्याच्या माझ्या आश्रयाने जे लोक अध्यात्मज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी बाकीचे जे लोक आहे ना नास्तिक लोक आहे त्यांना तर अध्यात्म लाभ करावा असं सुद्धा वाटत नाही. पण अध्यात्म लाभ व्हावा असे वाटणारे सांख्य पूर्वमीमांसक हे पूर्वमीमांसकांचे अध्यात्म वेगळंच आहे. ते आत्म्याला त्या ठिकाणी काय म्हणतात? कर्ता भोक्ता मानतात. दोन्ही मानतात ना, कर्ता आणि भोक्ता मानतात.
तसा अध्यात्मलाभ नाही. अध्यात्मलाभामध्ये खरं अकर्तृत्व अभोक्तृत्व त्या ठिकाणी चांगल्या प्रकाराने बुद्धीवर आरूढ होत असतं. परंतु त्यांना वाटतं की आपला म्हणती संसारी जन्मे जे यज्ञाधिक कर्म केजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर किंवा काय वराता लावी ती आकाशी यागाची आहे ना, मोठ्याने म्हणा स्वर्गीची उर्वशी ऐकून या मानसी वराता लावी ती आकाशी ना यागाची या. तर ते जे करतात त्यांना अध्यात्म म्हणजे काय, स्वर्गाला जायचं, सुख भोगायचं, अशा पुण्यकर्म करायचे, यज्ञ करायचं असं आहे. आणि जे योगी लोक आहेत त्यांनाही ईश्वराची आवश्यकता वाटत नाही. त्यांच्या दृष्टीनं चित्तवृत्तीचा निरोध हे योगाचं स्वरूप आहे. त्याचा अभ्यास जीवानी करावा. जर कदाचित जर त्याला त्याच्यामध्ये काही यमनियमादिकांचं अभ्यास करताना त्याचा जे काही सात्विक धैर्य आहे ते धैर्य त्याचं जर टिकत नसेल किंवा त्याला शक्य होत नसेल तर एक उपाय म्हणून विकल्पाने सांगितला, काही प्रणवाचा जप करावा. काय सांगितलं त्याच्यामध्ये सांगतात की असा जो पुरुष आहे त्याने काय करावं, ईश्वर प्रणिधानाद्वा, त्याने ईश्वराचं साह्य घ्यावं. म्हणजे साह्य घ्यावं म्हणजे खरा उद्देश काय आहे, ईश्वरासाठी ईश्वर नाही का ईश्वराचं तत्त्व पण जाणून घ्यायचं नाही, चित्ताच्या निरोधाला सहाय्यक म्हणून ईश्वर घ्यायचा. आणि सांख्य जे आहेत तर ते तर काय निरीश्वरवादीच आहेत. ते म्हणतात की ईश्वरा असिद्ध आहे, ईश्वराची काय आहे असिद्ध आहे, ईश्वराची गरज पण नाही. जरी तत्त्वज्ञानाने मोक्ष होत असला तरी हा प्रकृती पुरुषाच्या विवेकाने मोक्ष होण्याला समर्थ आहे. त्यांना गरज नाही, त्यांच्या तत्त्वज्ञानासाठी ईश्वराची आवश्यकता नाही. पण इथं मात्र असं सांगितलेलं आहे का माम आश्रिते यतंती रे, जे माझा जया उद्यमी भांडवल मी, हा सगळा अध्यात्मलाभ होण्यासाठी ज्यांनी आश्रय मात्र केलेला आहे परमात्म्याचा. आणि परमात्म्याला काय देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाणी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशराजा कळो आले. सगळं देवाच्या आश्रयाने सांगतात. किंवा आता केशराजा हेची विनवणी, मस्तक चरणी ठेवी तसे, देह असो माझा भलतीये ठाई, चित्त तुझे पायी असो द्यावे. माझे चित्त तुझ्या पायी राहे आयसे करी काही, धरून या बाही भव हा तारी दातारा, चतुरातू शिरोमणी गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळामणी धन्य तुची विठोबा. आपल्या सगळ्या संतांच्या प्रार्थना जी आहे, हे भगवान परमात्मन तूच आम्हाला वारंवार साह्य हो. आणि तव साह्य झाला हृदय निवासी, भगवंत आम्हाला साह्य झाला, त्याच्याच कृपेने आम्हाला समाधान प्राप्त झालं, ही त्यांची अनुभूती पण आहे. आणि श्रुतीचं हे मनोगत आहे. ते माऊलीने सांगितलं, आयसा अध्यात्म लाभूतया होय गा धनंजया, भांडवल जया उद्यमी मी. ज्ञानेश्वरी गीता हे सांगते की भगवंताची भक्ती किंवा भगवंताची प्रेमपूर्वक केलेली भक्ती ही मोक्षासाठी त्याला भक्तीच्या उदरी जन्मले ज्ञान, अशा प्रकारची ही भक्ती आहे. आणि ह्या भक्तीचं समर्थन आपल्या सगळ्या वारकरी संतांनी केलेलं आहे. समर्थन केलं म्हणण्यापेक्षा वेदाचाच हा सिद्धांत आहे. आणि त्यामुळं म्हणतात तेवी साम्याची वाढी. जर अशा प्रकारची साम्यबुद्धी ब्रह्मबुद्धी, आणि ही ब्रह्मबुद्धी वाढी म्हणजे वृद्धिंगत झाली. ब्रह्मबुद्धीचं वृद्धिंगत होणं म्हणजे काय आहे, आपल्याला परिच्छिन्न असणारा आत्मा त्याच्या परिच्छिन्नतेची भ्रांती टाकून या परोक्ष असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाशी त्या ठिकाणी त्या ब्रह्माच्या परोक्षत्वाची आणि आत्म्याच्या परिच्छिन्नत्वाची भ्रांती दूर करून दोघांचं नित्यसिद्ध असणारं जे ऐक्य ते संशय विपर्यायी रहित जाणणं, याला म्हणतात की साम्याची वाढ झाली. म्हणजे या ठिकाणी संकोचोनी कार्य झाला अशी लहान गेय आपोषण ब्रह्मांडाचे माझ्या सहित हे सर्व विश्व ब्रह्मरूप आहे, अशा बोधाला जे प्राप्त झाले तया ऐक्याची सांदे कुळवाडी. त्याला खऱ्या रीतीनं हे ऐक्य म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची कुळवाडी म्हणजे हा चाललेला त्याचा जो व्यापार, तो व्यापार सफल होतो. त्याची सरली येरधार आणि झाला सफळ व्यापार, त्याची कुळवाडी सांधे. याचाच अर्थ असा आहे की त्याचा असणारा जो व्यापार आहे तो व्यापार किंवा व्यवहार तो सांधे म्हणजे पूर्णपणे त्याच्या हस्तगत येतो, भरभराटीला येतो, उत्कर्षाला प्राप्त होतो. आणि मग त्यावेळेला काय तेथं भेदाच्या दुबळवाडी नेनिजे
तया भेदा तेथ भेदाची या दुबळवाडी नेनिजे तया. आत्तापर्यंत जीवनामध्ये जे काही जीवजीवाचा, जीव जडाचा, जड जडाचा, जड ईश्वराचा, जीव ईश्वराचा असा जो भेद मानत होता, ती सगळी भेदाचं काय होती, दुबळवाडी म्हणजे दैन्य होतं. परंतु ते दैन्य जे आहे ते त्याला नेनिजे, त्याला आता माहीत पण नाही. म्हणजे त्या ठिकाणी काय भेदाभेद मते भ्रमाचे संवाद आम्हा नको वाद त्याशी देऊ या बोधाला तो प्राप्त झालेला पुरुष आहे. आणि या पुरुषांनी कसं कसं जीवनामध्ये प्रवास केला तर ते सांगतात. त्यांनी ज्ञान संपादन केलं. कशाचं ज्ञान संपादन केलं? जीही साधीभूता माते प्रतितीचेने हाते धरुणी आधिदैवाते शिवतलेगा. ज्याने साधीभूता म्हणजे आधिभूतांसहित माते मला प्रतितीचेने हाते, प्रतिती म्हणजे स्वानुभव रूपी जो हात, त्या हाते धरुणी त्यांनी मला धारण केलं किंवा मला माझ्यापर्यंत आला. जीही साधीभूता माते प्रतितीचेने हाते, ज्यांनी ज्यांनी ह्या आधिभूतासहित असणाऱ्या मला केवळ परोक्ष रूपाने नाही, प्रतितीचेने हाते, प्रतितीच्या हाताने धरुणी मला धारण केलं. आणि आधिदैवाते शिवतलेगा, आणि ज्यांनी आधिदैव जे आहे ते आधिदैव म्हणजे जीव, त्या जीवाच्या स्वरूपाला आधिदैवाला देखील, इथं आता एवढंच घ्यायचं, पुढे त्याचा अर्थ होईल. आधिदैवाला शिवतलेगा, ज्याला स्पर्श केला म्हणजे आधिदैवापर्यंत, म्हणजे अध्यात्म, आधिभूत आणि आधिदैव यांनी युक्त असणारा जो मी, त्या मला माझ्या तात्विक स्वरूपाला स्पर्श केला म्हणजे त्याला भिडले, म्हणजे त्याला येऊन प्राप्त झाले. जया जाणीवेचे निवेगे मी आधियज्ञोही दृष्टी रिगे ते तनुचेनी वियोगे विरहे नव्हती. आणि जाणीवेचेनी योगे म्हणजे त्यांना झालेलं जे ज्ञान, म्हणजे त्यांना झालेलं जे काय परिपूर्ण अशा प्रकारचं जे ज्ञान आहे, त्या जाणीवेच्या, त्या ज्ञानाच्या अनुभूतीच्या वेगाने आधियज्ञ ही दृष्टीरिगे मी आधियज्ञ. कारण भगवान पुढं सांगणार आधियज्ञ कोण आहे? आधियज्ञ काय काय सांगतात त्याला? आधियज्ञ अहम, आधियज्ञ अहमेवात्र. या ठिकाणी आधियज्ञ कोण आहे? मीच आहे. म्हणून म्हणतात की मी आधियज्ञ ही दृष्टी रिगे. आणि जे त्यांचं ज्ञान असं आहे, आधिभूताचं, आधिदैवाचं आणि आधियज्ञ हे सर्वच ज्ञान त्यांना आहे. आणि ह्या ज्ञानाच्या बळावर मी आधियज्ञ ही मी, आधियज्ञ स्वरूप असणारा मी त्यांच्या दृष्टी रिगे म्हणजे त्यांच्या दृष्टीत प्रवेश करतो, म्हणजे त्यांच्या अनुभवात प्रवेश करतो, म्हणजे त्यांच्या अनुभवाला येतो किंवा त्यांच्या अनुभवामध्ये मी अभिव्यक्त होतो. आधियज्ञ असणारा मी त्यांच्या अनुभवाला येतो किंवा त्यांच्या अनुभव रूपाने मी अभिव्यक्त होतो. आणि असे जे पुरुष आहेत ते तनुचेनी वियोगे विरहे नव्हती. आणि ज्या वेळेला त्यांना असे जे पुरुष, असे जे ज्ञानवान पुरुष आहे, ज्यांनी माझ्या स्वरूपाला जाणलं, ज्या वेळेला त्यांना तनु म्हणजे शरीर आणि त्याचा वियोग होतो, म्हणजे मरणाची वेळ येते, शरीर सोडण्याची वेळ येते, त्यावेळेला विरहे नव्हती. त्या शरीराच्या आपल्याला विरह होणार आहे म्हणून ते विरहवान म्हणजे दुःखी, शोकयुक्त असे ते कधीही होत नाहीत. ह्या सर्वांना जाणल्याचं हे फळ आहे. हे जर तत्व, आधियज्ञाचं तत्व काय, आधिदैवाचं तत्व काय, अध्यात्म म्हणजे काय, असं जर त्यांना यथार्थ मी माझं तत्व काय हे जेव्हा त्यांना ज्ञान होतं, त्यावेळेला त्यांना आता देह सोडताना देखील दुःख होत नाही. हे त्याचं काय आहे? फल हे ज्ञानाचं. येरवी आयुष्याचे सूत्र विघडता भूतांची उमटे खडाडता काय न मरतयाची ही चित्ता युगांतू न हे. येरवी जर तसं पाहिलं तर आपण जेव्हा म्हणजे येरवी याचा अर्थ जर आपण विचार केला किंवा दुसऱ्या रीतीनं पाहिलं तर असं आहे. हे ज्ञानीपुरुषांची ही स्थिती आहे. आणि इतरांची काय आहे? येरवी आयुष्याचे सूत्र विघडता. ज्या वेळेला मनुष्याचं आयुष्याचं, लोक का म्हणतात तो मनुष्य मरण का पावला, त्याच्या आयुष्याची दोरी तुटली असं म्हणतात. त्याला तिथं म्हणतात आयुष्याचं सूत्र विघडता. म्हणजे आपल्या आयुष्याचं सूत्र म्हणजे दोरी विघडता म्हणजे तुटली असता.
भूतांची उमटे खडाडता, म्हणजे मरणाचा प्रसंग आला असताना भूतांची खडाडता उमटे म्हणजे सगळे जे प्राणीमात्र असतात त्या प्राणीमात्राचे, म्हणजे मनुष्याचं असं नाही, सगळेच्या सगळ्या कोणत्याही प्राणीमात्राचं ज्या वेळेला हे मरणाचा प्रसंग प्राप्त होतो, आपण माशासारखा तडफडतो म्हणतो ना, म्हणजे माशालाही ह्याच प्रकारचे होते, अगदी एक पेशी आमिबापासून तर कोणापर्यंत हिरण्यगर्भापर्यंत त्यांना भूतांची उमटे खडाडता, त्या ठिकाणी त्यांना भूतांच्या अंतःकरणात खडाडता उमटे म्हणजे मोठी खळबळ माजते. काय न मरतयाची ही चित्ता योगांतो नव्हे, ते तर म्हणतात ज्या मरतो त्याची तर खळबळ वाटते, पण एखाद्याने दुसऱ्याचं मरण पाहिलं, हा काय बोला ना, दुसऱ्याचं मरण पाहिलं न मरतयाची, मरतो तो पण याला पाहिल्यानंतर भीती वाटते. म्हणून बऱ्याच वेळेला लहान मुलांना वगैरे एखादा मनुष्य मरणाच्या वेळेला जर जास्त तळफळ करत असेल तर लहान मुलांना किंवा भित्र्या लोकांना भीती वाटते, त्यांना काय म्हणतात तुम्ही बाहेर थांबा. हे म्हणजे चांगले चांगले याच्यातले जे चिंतक आहे त्यांनासुद्धा मरणाचं न मरत ही चिंतक त्यांनासुद्धा काय युगांत म्हणजे प्रलय ओढल्यासारखं वाटतं. रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रात लिहिलं की त्यांनी नरेंद्र म्हणजे विवेकानंद आणखी त्याचे गुरुबंधू ज्यावेळेला त्यांना शेवटची जाण्याची वेळ आली तर त्या होणाऱ्या वेदना यांनी पाहिल्यानंतर यांना काही भय वाटेल म्हणून त्यांनी त्यांना थोडा वेळ दूर जायला सांगितलं. असं आहे, न मरतयाच्या ही चित्ता, जो मरण पावलेला नाही त्याच्या चित्ताला मनामध्ये सुद्धा युगांतून नव्हे प्रलयकाळ ओढवल्यासारखा होत नाही का, आक्षेपार्थाने विचारतात. अर्थात प्रलयकाळच जणू काही ओढवला असं त्याला वाटतं. परी नेनो कैसे पैगा, जे जडोनी गेले माझी अंगा, ते प्रयाणीच्या लगबगा न सांडितीची माते. तर ते म्हणतात परी नेनो कैसे पैगा, पण निश्चयाने हे कसं होतं हे नेनो हे काय सांगता येत नाही. त्या लोकांना मरणाच्या वेळेला देखील त्यांना त्याच्याविषयी कोणत्याही प्रकारचा भ्रम होत नाही आणि ते आपल्या आत्मस्वरूपापासून च्युत होत नाहीत. हे कसं जाणायचं हे सगळं स्वसंवेद्य आहे. म्हणून नेनो कैसे पैगा, परंतु हे कसं झालं हे काय आम्हाला सांगता येत नाही. काय जे जडोनी गेले माझी अंगा, जे माझ्या अंगाला म्हणजे माझं जे स्वरूप आहे सच्चिदानंद स्वरूप त्याला जे काही जडोनी गेले म्हणजे प्राप्त झाले ते प्रयाणीच्या लगबगा, त्यावेळेला प्रयाणकालची असणारी लगबग म्हणजे प्रयाणकाली होणारी जी घाई गडबड, त्या गडबडीमध्ये माते न सांडितीचं, परंतु ते मला मात्र कधी माझा त्याग करत नाही, म्हणजे माझ्या स्वरूपाचंच अनुसंधान चिंतन करत राहतात. पण हे कैसे, हे कसं घडू शकतं हे नेणो, हे काय म्हणजे जे ही स्थिती जी आहे ती त्यांची काय आहे असंच घ्यावं लागेल ना. ही स्थिती त्यांची काय आहे स्वसंवेद्य आहे. दुसऱ्याला बाहेरून ते आपल्या स्वरूप स्थितीत कसे राहतात का राहतात हे काय आपल्याला सांगता येणार नाही. येरवी तरी जाण आयशे जे निपुण त्याची अंतकरण युक्त योगी. आणि ते म्हणतात येरवी तरी जाण, दुसऱ्या रीतीनं आपण पाहिलं तर तो असं जाण की जे निपुण अंतकरण युक्त तेची योगी. असे जे निपुण आहेत ना तेच खरं अंतकरणयुक्त योगी. पाठीमागं सांगितलं ना 6व्या अध्यायामध्ये युक्त योगी कोणाला म्हणायचं की यदा विनियतम चित्त मात्मन्येवावतिष्ठते निस्पृह सर्व कामेभ्य युक्त इत्युच्यते तदा. त्याला युक्त कधी म्हटलं जातं की जेव्हा त्याचं अंतकरण यदा विनियतम चित्तम, सगळ्या बाह्य विषयांपासून नियंत्रित केलेलं असं त्याचं जे चित्त आहे ते जर आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी राहू लागेल तर त्याला काय म्हणतात युक्त पुरुष असं म्हणतात. याचं अंतकरण योगयुक्त झालं असं म्हणतात. हे नैपुण्य त्याच्याजवळ आहे. कोणतं नैपुण्य, ह्याच्यामध्ये तो निष्णात आहे की आपलं चित्त आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी स्थापन करायचं. आणि हा त्यांनी नित्य अभ्यास केलेला आहे. तेवी सदभ्यासे निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर असो अथवा जावो, हा अभ्यास त्यांनी केलेला आहे. येरवी तरी जाण आयशे जे निपुण तेचे अंतकरण युक्त योगी. ह्या 84 ओवीपर्यंत ह्या श्लोकाचा अर्थ जो आहे तो माऊलींनी सांगितला. आता इथून पुढचं माऊलींचं काय आहे स्वतंत्र भाष्य आहे आता याच्यावर. हे सगळं माऊली साक्षात पाहतात. हे जे श्लोक आहे या श्लोकामधला जो अर्थ आहे तो अर्थ माऊलीसारखा स्पष्ट रीतीनं पाहतात आणि तो आपल्याला सांगतात.
अर्थ का त्यांना स्पष्ट दिसतो, तर ती सगळी घटनाच त्यांनी स्पष्ट त्यांना दिसते समोर, की त्यावेळेला भगवंताचं काय झालं, अर्जुनाचं काय झालं, हे माऊली साक्षात पाहतात. म्हणून तिथं ते रामेश्वरानंद शास्त्री होते ना, उडी घातली खाला रथवनिया, आणि इथं मुळात काय आहे, रथोपस्थ उपाविशत. पण ते म्हणे मग आता हे तर वेगळं झालं, माऊलीने लिहिलं ते म्हणे हेच जास्त प्रमाणभूत आहे. असं सांगितलं होतं ना त्यांनी, हेच प्रमाणभूत काय आहे का त्या ठिकाणी तोची अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाई सुंदरी तारावया. तर या ठिकाणी जो पण काय ते सगळं अभंग, त्याच्या अनुषंगाने दुसरा अभंग आहे की जेणे गीता उपदेशिली ते हे विटेवरी माऊली. ज्याने गीतेचा उपदेश केला तेच काय आहे, पांडुरंग परमात्म्याच्या रूपाने पंढरपुरात आहे, आणि जे तिथं आहेत तोची अवतार धरी अलंकापुरी. त्यामुळं माऊली जे सांगतात हे काय, त्यांचंच हे सगळं त्यांचंच चरित्र आहे. फक्त कोणत्या अवतारातलं आहे, कृष्ण अवतारामधलं त्यांचंच चरित्र आहे. भगवान परमात्म्यांनी सांगितली का ज्ञानेश्वर महाराजांनीच सांगितली? एकानेच सांगितले की ज्ञानेश्वर महाराजांनीच सांगितली, तोच परमात्म्याचा अवतार आहे. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबारायांना जे दिसतं त्या अर्जुनाचं ते या ठिकाणी सांगतात की बरं हे काय त्यांच्या अनुभवाचं आहे ना, म्हणून सांगतात त्याच्यावरचं भाष्य. आणि तुमच्या आमच्यासारख्याला त्याचा रसास्वाद करता यावा, आपल्याला आणखीन त्यांचं मूर्तिमंत चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करावं. आणखीन एवढंच सांगायचं नाही तर त्याच्यामध्ये अध्यात्माचं खूपच गंभीर चिंतन माऊली या ठिकाणी सांगतात. अध्यात्मातला अधिकारी कसा असला पाहिजे ते पण या ठिकाणी सांगतात. तर आता ते सांगायला लागले तर त्याच्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट, सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतात, गुरु शिष्याचं संबंध कसे असावे. गुरु शिष्याचे संबंध, भिडेची तरी लंघोनेदी शिव, मर्यादेचं तर उल्लंघन व्हायचं नाही, आणि हृदयाशी खेव देव सरला, आणि त्यांच्या हृदयाचे आलिंगन झालं पाहिजे, आणि भिडेची तर मर्यादा सुटली नाही पाहिजे. अशा प्रकारचं कसं कसा प्रसंग घडला ते आपल्या पुढं या ठिकाणी सांगतात. आता तव ये शब्द कुपिके तळी नोडवेची अवधानाची अंजुळी, जे नावे का अर्जुन तये वेळी मागाची होता. आता ते म्हणतात हे सगळे शब्द झाले, आता हे पटापट आपण सांगितले. कोणते? साधिभूतादि दैवम माम साधी यज्ञांचे हे विदुः प्रयाण काले पिच माम ते विदुर्युक्त चेतसा. फटाफट अर्जुनाच्या कानावर हे शब्द गेले. परंतु शब्द गेले तव ये शब्द कुपिके तळी, तर शब्दरूपी ही कुपिका होती, म्हणजे एक पात्र होतं, आणि त्या पात्राच्या तळी म्हणजे त्याचा जो तळापर्यंत नोडवेची अवधानाची आंधोळी. या ठिकाणी अवधान म्हणजे चित्ताची एकाग्रता. चित्ताची एकाग्रता हीच कोणी ओंजळ, वरून भगवंतांनी शब्दरूपी कुपिकेतून ओतायला हे काय ब्रह्मरस ओतायला सुरुवात केलेली आहे शब्दाच्या माध्यमातून. पण त्या शब्दकुपिकेच्या तळापर्यंत अर्जुनाची म्हणजे भगवंताचा काय आशय, वक्तुरीच्छा तात्पर्य, त्या तात्पर्याला लगेच ग्रहण करण्याइतकी अर्जुनाची अवधानाची म्हणजे चित्ताच्या एकाग्रतेची जी ओंजळ आहे ती ओंजळ नवडवेची ती पुढंच होईना. म्हणजे ओंजळी त्याला घेताच आलं नाही, त्याला ती ओंजळ पुढं करता आली नाही. नोडवेची पुढे करवत नाही. का बरं करत नाही? जे नावे का अर्जुन तये वेळी मागाची होता. अर्जुन त्यावेळेला काय होता? मागं पडला होता. मागं पडला होता म्हणजे काय? ही जे पहिले जे शब्द ऐकले ना ते जे कर्म किम तद्ब्रह्म आपलं काय साधिभूत आदी नाही पाठीमागचं सर्व जरा मरण मोक्षाय मामाश्रिते यतंती ये इथपर्यंत ऐकलं होतं. पण ते ब्रह्म तद्विदुः कृष्ण मध्यात्मम कर्म चाखिलम हे जे शब्द होते यांचाच काय अर्थ आहे याचा विचार करत होता. तोचपर्यंत पुन्हा काय आलं? साधिभूतादि दैवम माम. त्यामुळे तो ते काय होता? मागच्या शब्दांचा विचार करण्यात हे झालं. ते हे सांगायचे आपले देवीदासचे कवठेकर नाना, ते कवठेकर नाना आहे ना, त्या एकदा जोग महाराजांच्या तिथं आपल्याला प्रवचन करायला लावलं, आणि ते प्रवचन झाल्यावर ते प्रदक्षिणा करीत होते, आम्ही इकडे येत होतो. तर ते लगेच मला म्हटले नारायणराव प्रवचन केलं म्हणे, पण ते प्रवचन कसं केलं ते म्हणले मागच्या शब्दाचा आम्ही विचार करेपर्यंत तुमचे बरेच वाक्य पुढं होऊन जातात, त्यामुळं पदरात काय पडत नाही. त्यांनी एक सांगितलं
तोटीचं पाणी आहे ना, फोर्समध्ये जर सोडलं ना तर ग्लास कधीच भरत नाही म्हणे. पाणी तर चालू आहे म्हटले, पण ग्लास कधीच भरत नाही असं सांगितलं. तसं ते सांगतात की या ठिकाणी ते अर्जुन ते वेळी मागाची होता, तेथ जेथ तद्ब्रह्म वाक्य फळे, जे नानार्थ रसे रसाळे, बहकताती परिमळे भावाचेनी. तसं अर्जुनाचं काय झालं, तद्ब्रह्म वाक्य फळे, ते ब्रह्म वाक्य म्हणजे ब्रह्मस्वरूपाचं निरूपण करणारी वाक्यरूपी जी फलं आहेत ती कशी आहेत पुन्हा, नानार्थ रसे रसाळे, नाना प्रकारच्या अर्थरूपी रसानी रसमय झालेली अशी ती वाक्य होती भगवंताची. आणि कशी पुन्हा भावाचेनी परिमळे बहकताची, आणि अंतकरणात असणारा जो भाव श्रद्धा किंवा त्याला काय म्हणतो प्रेमातिशय, त्यांनी ती काय होती, त्याचा भावरूपी जो सुगंध होता त्या भावरूपी सुगंधाने बहकताती म्हणजे भावरूपी सुगंधाने दरवळलेली अशा प्रकारची ती काय वाक्य होती. परंतु ती वाक्य कशी होती पुन्हा, सहज कृपा म्हणजे ब्रह्मविषयक निरूपण करणारी जी नाना प्रकारच्या अर्थाने रसमय झालेली आणि भावाच्या सुगंधाने सुगंधित झालेली अशी ती वाक्य दरवळत होती. ती कशी, कशामुळं, सहज कृपा मंदा निळे कृष्णद्रुमाची वचन फळे, अर्जुन श्रवणाचे खोळे अवचित पडिली. ही वाक्य कधी बाहेर पडतात भगवंताच्या मुखातून, तरी ज्या अर्जुनासाठी पडली तर याच्यामध्ये सहज कृपारूपी मंद वाहणारा जो अनिल म्हणजे वारा, म्हणजे भगवंताची अर्जुनावर असणारं जे स्वाभाविक प्रेम आहे त्या प्रेमापोटी केलेली स्वाभाविक कृपा, आणि तो कृपारूपी मंद मंद वाहणारा जो काही वारा आहे त्या वाऱ्याने काय झालं, कृष्णद्रुमाची वचन फळे, जर तो जो कृष्णरूपी कल्पवृक्ष आहे त्या कल्पवृक्षाची असणारी जी फलं, बरोबर ना, त्याची काय वचनरूपी फळं, कृष्णरूपी कल्पवृक्षाची वचनरूपी फळं ती अर्जुन श्रवणाचे खोळे अवचित पडिली. ती अर्जुनाचं श्रवणरूपी जो खोळ म्हणजे पदर, त्या किंवा त्याची श्रवण कर्णरूपी जी ओटी, त्या ओटीमध्ये पदरामध्ये त्याच्यात ती सहजच पडली, म्हणजे त्याच्या कानावर ते शब्द पडले. आणि ते कोणाचे, ही वचनरूपी फलं या कृष्ण परमात्म्याची त्याला काय म्हणतो अहेतुकी असणारी कृपा, त्या अहेतुकी कृपेमुळे ही शब्दरूपी फळं त्याच्या ओटीत पडली, ही म्हणजे त्याच्या कर्णरूपी ओटीमध्ये ती पडली. आता ती कशी होती त्या वाक्यांचंच वर्णन करतात. म्हणजे इथं काय माहिती का, भगवान स्वतःच आपली वाक्य कशी आहे हे सांगतात, आहे का नाही. तर कारण त्यांनाच हे खरं त्यांनाच ही अनुभूती आहे म्हणून सांगतात. ते प्रमेयाची होका वळली की ब्रह्मरसाच्या सागरी चुबुकळिली, मग तैशीच का घोळिली परमानंदे. ते प्रमेयाची होका वळली, ती प्रमेय म्हणजे सिद्धांतानीच काय झाले, वळलेली म्हणजे मूर्तिमान आहे, म्हणजे सिद्धांत जणू काही त्याच्यामध्ये मूर्तिमान झालेले, सिद्धांतच आकारवान झालेले, म्हणून ती सिद्धांतानेच वळलेली आहेत, म्हणजे सिद्धांतानेच तयार झालेली आहेत, सिद्धांतच मूर्तिमान त्याच्या रूपाने झालेले आहेत, म्हणून सिद्धांताची म्हणजे याचा अर्थ मूर्तिमान सिद्धांत आहेत. भगवंताची वाक्य म्हणजे काय आहे, मूर्तिमंत सिद्धांत किंवा सिद्धांतच मूर्तिमंत झालेले आहेत अशी ती वाक्य. पुन्हा ती नुसती सिद्धांत सांगून मोकळे नाही झाले, ब्रह्मरसाच्या सागरी चुबकळली, म्हणजे हा गीता म्हणजे गीतेतली वाक्य म्हणजे काय आहे, ब्रह्मरस, आणि त्या ब्रह्मरसाचा पुन्हा समुद्र, आणि त्या समुद्रातून ती चुबुकळली म्हणजे त्याच्यातून चुबकळली म्हणजे त्याच्यातून ती काय भरलेली, ब्रह्मरसाने भरलेली, भिजलेली चुबक म्हणजे ब्रह्मरसाने ओथंबलेली. ती वाक्य कशाची, ब्रह्म रसाच्या सागरी चुबकळली, ब्रह्मरसाच्या समुद्रामध्ये ओथंबून निघालेली अशा प्रकारची ती अक्षर म्हणजे ब्रह्मरस गळणारी अशी ती अक्षर आहे. आणि पुन्हा काय आहे, पुन्हा तैशीचं का घोळली परमानंदे, आणि ती काय निरतिशय आनंदामध्ये घोळलेली, म्हणजे घोळलेली म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये निरतिशय आनंद, ब्रह्मानंद, परमानंद. आता तुम्ही म्हणाल की ब्रह्मरसाच्या सागरी चुबकळली आणि परमानंदे घोळलेली, याच्यात काय अर्थ आहे, याच्यामध्ये काय भेद आहे, तर याच्यामध्ये काही भेद नाही, परंतु आता तोच विषय जो आहे तोच सांगायचा. परमानंद
ब्रह्मरस म्हणजे काय आहे? रसो वैसा, तो आनंदच आहे. आणि परमानंद काय आहे? परमानंद ब्रह्मानंद एकच आहे त्याच्यामध्ये. म्हणजे हे सिद्धांत आहेत, पण सिद्धांत वृक्ष झाले नाही, ते ब्रह्मानंदाने ब्रह्मरसाने ओथंबले आहेत आणि परमानंदामध्ये घोळलेले असं सांगतात ना. ते कडू कारलं तुपात काय तळलं आणि साखरेत घोळलं, तसं हे परमानंदामध्ये घोळलेले आहे असं सांगतात. तेने बरवेपणे निर्मळे अर्जुना उन्मेषाचे डोहळे घेताती गळाळे विस्मयामृताचे. आता हे पण अधिकाधिक एकदा मनुष्य ते वाचे बरवे साई काय कवित्व, कवित्वी रसिकत्व आणि रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा हा क्रम आहे. पण आता हा परतत्वाचा झालेला स्पर्श आहे तो काय झाला? रसमय झाला आहे की नाही. आणि तो रसमय झालेला आहे तो काव्यमय झाला. असं उलट्या क्रमाने माऊलीने अगोदर तत्वाचं सांगितलं आणि नंतर मग अशा प्रकाराने आता पुढं चढत्या बांधणीनं साहित्याचं वर्णन करतात. आता ते असं सांगतात की काय ते प्रमेयाची होकावळली की ब्रह्मरसाच्या सागरी चुबुकळिली मग तैशीच का घोळिली परमानंदे. तेने बरवेपणे निर्मळे अर्जुना उन्मेषाचे डोहळे घेताती गळाळे विस्मयामृताचे. तेने बरवेपणे निर्मळे, त्याच्यात असणारे जे निर्मळ असं असणारं बरवेपण सौंदर्य, त्या शब्दांमध्ये भगवंताच्या वाक्यामध्ये असणारं निर्मळ आणि बरव म्हणजे याचा अर्थ काय की त्याच्यातलं असणारं सौंदर्य पूर्णता. बरवेपणा म्हणजे सौंदर्य पूर्णता, पण ती कशी? निर्मळ सौंदर्य आहे पण ते काही बाहेरून काही उष्ण घालून काढलेलं नाही, ते निर्मळ अत्यंत शुद्ध सात्विक अशा प्रकारचं त्या शब्दांचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्यानेच अर्जुनाला काय झालं? अर्जुना उन्मेषाचे डोळे, अर्जुनाला काय लागले? ज्ञानाचे डोळे म्हणजे इच्छा निर्माण झाली. असं जर ज्ञान आहे ते तद्ब्रह्म काय सांगितलं? साधिभूतादी दैव माम साधी यज्ञांचये विदुः. अशा प्रकारचं ज्ञान ब्रह्म कर्म हे जर आपण जाणलं तर मग काय होतं? ते ब्रह्म तद्विदुः कृष्णम. हां, ते त्या ब्रह्मस्वरूपाला जाणतात आणि ते पुन्हा काय होतात? परत जन्माला येत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की जरामरण मोक्ष आहे. त्या जरामरण परंपरेतून ते काय मुक्त होतात. पण कशाने? ह्या ज्ञानाने. पण ज्ञान कोणाचं? हे जे तत्व आहेत एवढी सांगितली, या सगळ्या तत्वाचं जर ज्ञान झालं तर अधिभूत काय अधिदैव काय यांचं मूळ तत्व काय आहे याचं ज्ञान झालं तर अशा प्रकारचा तो पुरुष आपल्या परमानंदाला प्राप्त होतो, मोक्षाला प्राप्त होतो. हे ऐकल्यामुळं शब्द कळले नाही पण त्याच्यात त्या शब्दातलं असताना निर्मळ बरवेपण, त्याच्यातलं जे शब्दातलं सौंदर्य आहे ते सौंदर्य पाहूनच अर्जुना उन्मेषाचे डोळे. म्हणजे ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे की मनुष्य साहित्य जरी करायला लागला तर साहित्यातून वारंवार येणार की नाही ज्ञानाचा महिमा, त्याला ते ज्ञान करून घ्यावंच वाटेल. म्हणून हे सगळं नाथ महाराजांना अनुभव आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात काही करू नका, काय भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. तुम्ही फक्त भाव धरून वाचला का तो वाचणारच, म्हणजे हे त्यांना माहीतच आहे. आणि ज्ञानोबा आहे सुद्धा पुढे जाऊन काय सांगणार आहे? काय तुम्हाला याच्यातलं ज्ञान जसे असाल तसे फक्त ज्ञान. एक प्रदक्षिणा जपाची या बाहेरून करीती या, एक ते श्रवणमिषे छाया शिविती दयाची, एक ते अवधानाचा पुरा वेळा पावड भितरा घेऊन रिगती आत्मज्ञाना घेऊन रिगती गाभारा अर्थज्ञानाच्या, घेऊन रिगती गाभारा अर्थज्ञानाच्या. ते निजबोधे वरावरी भेटती आत्मया श्रीहरी परिमोक्ष प्रासादी सरी सर्वा हे आथी. या ठिकाणी ज्ञानोबारायांना माहिती आहे की हे तुम्ही फक्त वाचत राहा, याच्यामध्ये भावपूर्वक वाचा. तुम्हाला निश्चित या ठिकाणी जे लोक निधिध्यासन करतात, मनन करतात, एका एका शब्दाचा अर्थ कोश काय अमरकोश पाहून काय करतील त्याची काही गरज नाही. तुम्हाला याच्यातूनच बोध होईल, कारण ग्रंथच तसा आहे. वाचे बरवे कवित्व आहे, रसिकत्व आहे आणि परतत्व स्पर्श आहे. इतकंच नाही, जर परतत्व स्पर्श झालेला रसिकच असतो आणि रसिक झाले तर तो जे बोलल ते काय आहे? साहित्यच आहे. ऐके नाही, वाक्यम रसात्मकम काव्यम असं त्याच्याकडून आपोआपच होईल. अर्जुना उन्मेषाचे डोळे, अर्जुनाला आपल्यालाही त्याला डोळे लागले म्हणजे तीव्र इच्छा झाली. असं जर असेल तर ह्या पदांचं आपल्याला ज्ञान का होऊ नये.
घेता ती गळाळे विस्मयामृताचे. आणि मग अर्जुन काय केला, जणू काय अजून काय नाही त्याला, काय झालं अजून काय, ते काय ज्ञान हस्तगत झालं नाही त्याला, परंतु तो विस्मयारूपचे जे गळाळे घेता ती, त्याचे जे उन्मेषाचे जे डोळे झाले, डोळे असा एक पाठ आहे, डोळे असा एक पाठ आहे इथं, तर डोळे हा पाठ जास्त प्रसिद्ध आहे, तर त्याला ज्ञानाचे डोळे झाले आणि हा वाक्प्रचार पण आहे असं. आणि मग त्यांनी काय केलं, ते डोळे काय करतात, तर ते ती इच्छा काय करते, तर विस्मयामृताचे, त्याच्या अंतःकरणात जो विस्मय, त्याच्या हे झालेलं जी अद्भुतता, हे आश्चर्य, त्या आश्चर्यरूपी अमृत म्हणजे त्याचे काय करायला लागले, गळाळे घेते म्हणजे घोट घ्यायला लागलं. म्हणजे विस्मयामृताचे म्हणजे मूळ ज्ञानामृताचे घोट घेत नाही, ह्या ज्ञानाचं महत्त्व ऐकून जे आश्चर्य झालं, हे आश्चर्य त्याला इतकं झालं की तेच आनंदमय झालं, तेच अमृतमय झालं. आणि त्या आश्चर्यामृताचेच तो काय करू लागला, घोट घेऊ लागला. म्हणजे याच्यापासून जर नुसतं आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम असं झालं तरीसुद्धा काय आहे, तरीसुद्धा आनंदच आहे. आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम आश्चर्यवत वदती तथैव चान्यः आश्चर्यवत चैनमन्य शृणोती. आता पुढचं नाही घ्यायचं नाही का, श्रुत्वात्पेनम वेदनय चैव कश्चित. आता अर्जुनाच्या बाबतीत हे खरंच आहे नाही का, अजून तो काय करतो, विस्मयरूपी अमृताचेच घोट घेतो. तिया सुखसंपत्ती जोडलिया मग स्वर्गावाये वाकुलिया हृदयाच्या जीवी गुतकुलिया होता ती. मग अर्जुनाची स्थिती काय, तर अर्जुनाला असं वाटतं तिया सुखसंपत्ती जोडलिया, ही सुखसंपत्ती म्हणजे ब्रह्मसुखाची संपदा जर मला प्राप्त झाली, म्हणजे आता आश्चर्य वाटतं की म्हणजे अजून मला आश्चर्य म्हणजे अजून मी याला प्राप्त झालो नाही, पण तिया सुखसंपत्ती जोडलिया, जर ही ब्रह्मसुखाची अनुभूती मला आली, ती संपत्ती ते ऐश्वर्य मला मिळालं, तर मग स्वर्गावाहे वाकुलिया, मी स्वर्गाला सुद्धा काय करेल, वाकुल्या दाखवतील. त्याच्यामध्ये आहे ना काल्याच्या अभंगामध्ये वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू, त्या ठिकाणी ते काय करतात, वाकल्या दाखवतात, म्हणजे आमचं ऐश्वर्य श्रेष्ठ आहे असं म्हणतात. हृदयाच्या जीवी गुतकुलिया होत असते, आणि त्याच्या हृदयाच्या जीवी म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्ये काय व्हायला लागल्या, गुदगुल्या व्हायला लागल्या, की असं जर झालं तर काय चांगलं, अजून झालं नाही पण आता तर हृदयात म्हणजे काय, जो खराब मुमुक्षू होतो ना तोच मुक्ततेचा अधिकारी असतो. त्याची स्थिती ही आहे की अजून तो म्हणतो ही जर मला प्राप्त झाली तर मी तर काय देवांना सुद्धा काय करील, वाकल्या दाखवील. अशा प्रकारच्या अंतःकरणात त्याला गुदगुल्या व्हायला लागला, म्हणजे हर्षातिरेक झाला. हा तरी भोगाचे पहिली कडीले, तरी भोगाचे आईली कडीले मेरे, चित्त उभे ठेले सुखा भरे, ऐसे सुलभ आणि सुखारे चौपारे वरी परब्रह्म. सगळं ते घ्या, काय सांगा थोडा. हा बरं सांगा, ओळी सांगा. ओळी हां तैसे, हां भोग म्हणजे ब्रह्मस्वरूपाचा भोग, त्या भोगाची प्राप्ती होण्याच्या अलीकडच्या स्थिरावर चित्त उभे ठेले सुखाभर, त्याचं चित्त सुखाने अगोदरच अलीकडच्या तीरावरच इतकं भरून गेलं, इतकं असं हे परमात्म तत्व इतकं सुलभ आणि इतकं सोपं आहे, याच्यामध्ये काहीच करायचं नाही, फक्त जाणायचं. ऐक नाही, जाणलं ना तर अलीकडच्या स्थिरावर काय त्याला एवढ्या महासुखाची उपलब्धी होते. म्हणजे ज्याचं अलीकडचं तीर असं आहे तर पलीकडचं तीर कसं असेल, आणि ज्याच्यात अलीकडचं आणि पलीकडचं मावळून गेलं असं कोणतं तीर असेल. ऐसे वरचिलीची बरवा सुख जावो लागले फावा, तो रसा स्वादाची हवा लाहो केला. ऐसे वरचिलीचे बरवा म्हणजे हे नुसतं बोलण्यातलं सौंदर्य. म्हणून जे वेदांत जो आहे ना ते अगदी खरी गोष्ट आहे का, वेदांत श्रवणामध्ये माऊलींचा काय आत्मविश्वास आहे. तैसा मनाचा मारू न करिता, इंद्रियाशी दुःख न देता, येत मोक्ष असे आईता श्रवणाची माझी असं सांगतात. अहो आळूमाळ अवधान द्यावे, येतुलेने आनंदाचे राशीवरी बैसावे, बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळ, असं माऊलीनं वर्णन केलेलं.
तव रस स्वादाची काय बरोबर आहे का, आईशे वरचिलीचे बरवा, असं वरवरचंच बरवं पण म्हणजे वरवरचं सौंदर्य आहे. म्हणजे कोणतं सौंदर्य आहे? शब्द सौंदर्य. नुसतं शब्दाचं सौंदर्य आहे ना, वाक्याचं सुद्धा नाही. माऊली तर पुढे जाऊन सुद्धा अक्षराची भांबा इंद्रिय जिती, नुसत्या अक्षरांच्या शोभेने. म्हणजे ज्ञानेश्वरीत आलेले एक एक जे अक्षर आहे ना, ते म्हणतात ना, एका एका अक्षरा माझी असे माझा रमाकांत. तसं एक एका पदामध्ये नाही, एक एका वाक्यामध्ये नाही, एका एका ज्ञानेश्वरीतल्या अक्षरामध्येच आहे त्या ठिकाणी परमात्म्याचं वास्तव्य, एक एक अक्षर. तर ते सांगतात. आणि वरचिलीचे बरवा, असं वरचं असणारं फक्त शब्दाचं काय आहे? सौंदर्य. शब्दाचं नुसतं एवढं सौंदर्य कोणतं? आता तो जो आहे ना, कोणता, हे जवळजवळ अतिशयोक्ती अलंकार आहे, पण हा इतका सजला. कोणता? पाठीमागे सांगितलं की घेता ती गळाळे विस्मय अमृताचे. आता हे विस्मय अमृत नावाचा काय पदार्थ आहे की नाही, पण त्या विस्मय अमृताचं हे जे काही स्वरूप आहे शब्दांचं, तर त्याच्यातच मनुष्य त्या सौंदर्यातच मोहित होऊन जातो. म्हणून म्हणतात वरचिलीचे बरवा, असं वरवरचं असणारं शब्दाचं सौंदर्य. पण सुख जावं लागले फावा, परंतु सुख म्हणजे आनंद मात्र फावा म्हणजे वाढायला लागला, आनंद उत्तरोत्तर वृद्धिंगत होऊ लागला, फावा जावं लागले, अधिक वाढू लागला आनंद. आणि त्यावेळेला आनंद वाढू लागला, परंतु ह्या आनंद जरी वाढला तरी हा कल्पनेतला आनंद आहे, याचा प्रत्यक्ष आपल्याला व्हावं म्हणून रसस्वादाची हवा लाहो केला. याचं आपल्याला रसास्वादन व्हावं, प्रत्यक्ष ह्या आनंदाची आपल्याला अनुभूती व्हावी म्हणून लाहो केला. त्यांनी त्याच्यासाठी इथं लिहिलं रसस्वादाची त्याला हाव म्हणजे हव्यास उत्पन्न झाला, अति उत्कट अभिलाष निर्माण झाला. आणि त्यांनी लाहो केला म्हणजे मला आता ह्या द्या, हे रस मला, रसपान मला करा, नाहीतर आता माझं काही खरं नाही. म्हणून त्यांनी लिहिलं की त्याच्यासाठी रसस्वादाचे दोन शब्द आले ना, हवा पण आणि लाहो पण केला. म्हणजे लाव फोड, त्या लहान मुलगा नाही का, मला ही खेळणं द्या, तेव्हा लाव फोडला म्हणतात. लाव फोडला म्हणजे खेळा दे, नाही तर आता मी काही समजावला जाणार नाही कशानेच. म्हणून सांगतात जडकरी अनुमानाचे निकर्तळे घेऊन ते वाक्य फळे, प्रतिती मुखे एके वेळे घालू पाहे. आता ती तर कळली तर नाही अर्थ, त्यांचा नुसतं वरवरचंच सौंदर्य आहे, परंतु त्या सौंदर्याने झालेला जो आनंद आहे तो प्रत्यक्ष व्हावा असं मात्र अर्जुनाला त्याला उन्मेषाचे डोळेच होते. त्यामुळं तो काय म्हणतात, भगवंताने आत्तापर्यंत जसं त्यांनी आकलन केलं, ग्रंथाचा आकलन करण्याची शक्ती तिला मेधाशक्ती म्हणतात. आणि पुन्हा उपस्थिती पण, म्हणजे आकलन पण होतं आणि त्याचं उपस्थिती स्मरण पण, स्मृती स्मृतीच्या कक्षेमध्ये सुद्धा ते राहतं. त्याला दुसरा शब्द आहे काय आठवत नाही, तर त्याच्यामध्ये स्मृतीच्या कप्प्यामध्ये पण राहतं. तसं अर्जुनाला वाटलं अनुमानाचे निकर्तळे. आता हे जे शब्द आहे ना, ह्या शब्दांचा अर्थ काय, तर आपण अनुमानाधिकाने पाहू. म्हणून अनुमानाने, कारण काय, कोणताही जर भाग तर्कशुद्ध पद्धतीने विचार केला तर आपल्याला त्या पदाचा वाक्याचा अर्थ कळेल. मग त्यांनी काय केलं, अनुमानाचे निकर्तळे. बरं, तळ हातावर, मग तळ हातावरची वस्तू स्पष्ट दिसते. म्हणजे कधी कधी काही लोकांना विशेषतः न्यायघटित वेदांत चिंतन करायचं किंवा न्यायाचे जे अभिनिवेश करणारे लोक आहेत त्यांना वाटतं की कोणती गोष्ट न्यायाने आपण परखड तिचा स्पष्ट करून पाहू आणि मग तिचा स्वीकार करू. कारण न्यायिक जर वेदवाक्य आणि त्यांच्या अनुमान, ह्या अनुमानापेक्षा अनुमानप्रमाणे एखादी गोष्ट सिद्ध झाली आणि जर वेदात त्याची ती नसली तर ते अनुमान प्रमाण मानतात. आणि वेदात असली आणि अनुमानाने सिद्ध असली तर वेदाचंही वचन ते मानतात. पण अनुमान प्रमाण हे सर्वात प्रबल आहे असं मानणारे न्यायिक. त्यांना असं वाटलं की अनुमानाचे निकर्तळे अनुमानाच्या तळहातावर घेऊन ते वाक्य फळे, ती वाक्यरूप भगवंताची फळं अनुमानावर करून आपण त्याची चाचपणी करू, त्याचं सत्यासत्य पडताळून पाहू असं म्हटलं. प्रतिती मुखे एके वेळे घालू पाहिजे. आणि मग आपल्याला अनुभवरूपी आपलं जे मुख आहे त्या मुखात एकदमच ही सगळी वाक्य घालू असं त्यांनी सांगितलं. ह्या वाक्याचं आपण चिंतन करू. पण झालं काय, तेव्हा विचाराची या रसना न दाटती. आपण काय म्हणतो, तळ हातावरी वाटोळा डोलत देखी जे आवळा, तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझं. तळ हातावरचं ज्ञान खरं कोणतं आहे? तळ हातावरचं स्पष्ट ज्ञान कधी कोणत्या साधनाने होईल? आपल्याला स्वतः इंद्रियाने होईल का? इंद्रियाने होणार नाही. मग प्रत्यक्ष ते ज्ञान कधीच होणं शक्य नाही. आणि ज्या बरोबर आहे ना, जर आपल्याला हेतूचं जर कधीच प्रत्यक्ष हेतूचंच म्हणायचं ना,
हेतूचं कोणाच्या ठिकाणी, पक्षाच्या ठिकाणी ना राहणं जर आपल्याला कधीच अनुभवाला नसलं तर आपण अनुमान म्हणजे त्याचं प्रत्यक्ष जर कधी पाहिलेलंच नसेल तर अनुमान प्रमाण तरी करता येईल का? का प्रत्यक्ष प्रमाणावर अवलंबून अनुमान प्रमाणे ज्याचं प्रत्यक्ष ज्ञान होत नाही त्याचं तुम्हाला अनुमानाने कसं ज्ञान होईल? यासाठी प्रमाण कोण आहे? त्याला शब्द प्रमाणच प्रबल आहे. तळ हातावरचं ज्ञान कधी होईल? ज्या वेळेला गुरुजी तत्वमसी आई शिवानी एक वेळ पडता कानी अविद्या निद्रा गेली पळोनी तत्क्षणी जागीन नला. का दुसरा काय उपाय आहे त्याला? याला दुसरा कोणताही उपाय नाही. मग ते पण हा काय करतो? अनुमानाचेनी, या ठिकाणी अनुमानाचेनी करतळे घेऊनी ते वाक्य फळे आणि प्रतितीमुखी एके वेळे घालू पाहे. एकाच वेळेला मग आपण अगदी अनुमानप्रमाणे पाहू आणि मग अनुभवाच्या मुखामध्ये ती घालू ना आपण स्वतः याचा अनुभव घेऊ असं तो म्हणतो. पण त्यावेळेला झालं काय त्याचं? तो विचाराच्या रसना न दाटती परी हेतूच्या दशनी न फुटती आईशे जाणोनी सुभद्रापती चुंबीची ना. आता त्याला वाटलं का एकाच वेळेला हे प्रतिती मुखात घालायचं. मुखात घालायचं म्हणजे दाताने तरी चावलं पाहिजे, जिभेने मागं तरी त्याला ढकललं पाहिजे, गिळलं पाहिजे, आहे की नाही? अन्न खायचं म्हणजे ते काय चोष्य, लेह्य, काय भक्ष्य आणि पेय, चारच प्रकाराने रसनेला गिळता येईल ते, आहे की नाही? एक तर काय करावं लागेल? त्याचं शोषण करावं लागेल. जसं आपण ते ऊसाचा रस, ऊसाचं कांड तोंडात घातल्यावर ते काय त्याचं चोष म्हणजे त्याचं काय करतो आपण? त्याचं चूस त्याला काय म्हणतो? चुसते आहे, त्याचं शोषण करतो, नाही का? मराठीतला काय शब्द आहे त्याचं? चोखतो. तर जसं त्याला एक तर चोखलं तरी पाहिजे किंवा दुसरं काय आहे? लेह चाटतो तरी किंवा पितो तरी, आहे की नाही? ऊसाचा रस असेल तर पितो तरी, आणि भाकरी वगैरे असले तर भक्ष्य खातो तरी, दाताने चावून वगैरे, आहे की नाही? चारच प्रकारने गिळता येईल. पण याचं दातही काम देण्यात आणि जिभही काम देणार, रसनेंद्रियही. म्हणून म्हणतात विचाराची रसना न दाटती. आपण विचाररूपी जी रचना आहे त्या म्हणजे विचाराने आपण काहीतरी साधक बाधक किंवा सत्यासत्य काय म्हणजे कोणताही विवेक करू आणि त्या विवेकाच्या द्वारा तिला आतमध्ये हा आनंदाला घालू. पण या ठिकाणी त्याचा विचार काय चालेना. विचाररूपी जी रचना आहे ती रचना न दाटती याचा अर्थ ती दडपीत नाही म्हणजे मागं त्याला ढकलीत नाही. म्हणजे ती विचाररूपी रचना त्याला गिळूही शकत नाही, त्याला पिऊही शकत नाही, त्याला खाऊही शकत नाही, बरोबर ना? त्याला चोखूही शकत नाही आणि त्याला त्याची चव पण घेऊ शकत नाही. असं झालं. मग त्याने ठरवलं होतं की अनुमानाचे निकरतळे. मग तिथं काहीतरी हेतू सांगू. पण हेतू सांगणं म्हणजे काय? जसं हेतू म्हणजे जर योग्य काय निर्दुष्ट हेतू सांगितला तर कोणतंही प्रमेय काय होतं? सिद्ध करता येतं. परंतु हेतुरूपी जे दात आहे त्याला योग्य हेतूच सांगता येणं. 13व्या अध्यायात येणार आहेत वर्णन. आता काल रेपाळे महाराजांनी फोन केला होता परवा. ते म्हणणे की आम्ही जे शिकतो ते नाही का याच्यामध्ये अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा अयम अव्यय शरीरस्थोपी कौंतेय न करोती न लिप्यते. याच्यामध्ये ते निर्गुणत्वात अनादित्वात हे जे हेतू दिले तर ते म्हणणे की त्यांना जे ब्रह्मसूत्र कोण आता सांगतात ना स्वामीजी ते पण म्हणजे असं आश्चर्यचकित होतील अशा प्रकारचे हे हेतू आहे. त्यांना म्हटलं हेच तर राजराजेश्वर शास्त्री द्रविडांनी सांगितलं की त्यांनी हे असं सांगितलं ज्ञानेश्वरीच्या संबंधाने. हा जो श्लोक आहे अनादित्वात निर्गुणत्वात, तर त्या श्लोकात जे हेतू दिलेले आहेत माऊलींनी तर ते म्हणतात की केवढाही मोठा नैयायिक आला तरी ह्याचं कधीच खंडन करू शकणार नाही कोणी जरी असला. हे माऊलींचा हे. मग आता हे जर ऐश्वर्य आहे तर ते अनुमानाचं जे काही काय हेतूरूपी जे दात आहेत त्या दाताने काय किती कडक पदार्थ असला तरी चावला जातो, आहे की नाही? फक्त त्याला काय हे नसलं पाहिजे, ती टोपी नसली पाहिजे वरची. नाही ते असलं त्या आमच्या वहिनीचं कालच निघून गेलं साध्या खाण्याने. काय साधं खाद्य मिठाई होती ते लगेच ते बाजूला निघून गेलं. हा जो हेतू आहे हा हेतू निर्दोष्ट असला पाहिजे. तर निर्दोष्ट असला तर हेतूच्या दशेने न फुटती. अर्जुनाला काही गिळता येईना आणि चावता येईना दाताने. ऐसे जाणोनी आणि असं जाणल्यानंतर तो सुभद्रापती म्हणजे अर्जुन तो चुंबीची ना त्याने ते ओठालाच लावलं नाही. कारण ओठाला लावतं काही विलाजच नाही काही.
अनुमान प्रमाणाने करायचं म्हटलं तर हेतू त्याला योग्य अशा प्रकारचा काही हेतूने ते सिद्ध होणारे असं नाही. ते अनुमानाचे नि पैसे कळले कीर ऐसे, अनुमानाने केल्यासारखं वाटतं एक, परंतु काय मृगजळाचे नि ओलावंशे भूमी तिमी, मृगजळाने काही भूमी ओली होती का? किती अनुमान प्रमाण केलं तर तुम्हाला काय ते ज्ञान होणार आहे का? तर अजून काय ओवी आहे दुसरी एक, हां, तैसे बोलवरी वाचा बळे, वायाची झकविजती प्रतितीचे डोळे, साचो कार्य बोधा वेळे आथिना आणि होईजेना. खरा बोधाचा वेळ येईल त्यावेळेला त्याला असतही नाही ते ज्ञान आणि होण्याची शक्यताही नाही. हे सगळं अर्जुनाने जाणलं आणि मग सुभद्रापती चुंबीची ना, त्याचं चुंबन करीना म्हणजे त्याचं ओठाला ते लावीना, स्पर्शसुद्धा त्यांनी केला नाही. केला असता म्हणजे त्याला करताच आला नाही, करताच येत नाही. हां, किंवा जाणीव जेथ न रिगे विचार मागुता पावली रिगे, तर को आयनी नेघे अंगी जयाच्या तया नाव ज्ञान. तर्काची ये दिठी हा गोचर नव्हे किरीटी, ध्यान याची भेटी उत्कंठाव आहे असा आहे. आणि मग चमत्कारला म्हणे, ये जळीची माता रांगणे, कैसा झकविलो असलगपणे अक्षरांची. काय आहे की कोणी जरी असलं ना तर त्यांनी काय केलं पाहिजे, माघार घेतली पाहिजे. त्याची जिरल्याशिवाय याच्यामध्ये खरा प्रवेश होणार नाही. अर्जुनाने सगळा प्रयत्न केला आणि मग चमत्कारला, मग त्याला हे काय फारच मोठं आश्चर्य वाटलं की माझ्यासारखा एवढा सुभट योद्धा पण त्याला या भगवंताचे शब्द काय, मी काय संग्रामी हारू जिंकेला, निवात कवचाचा ठाव फिडेला, पण कृष्णाचं जो वाक्य काय माझ्या डोक्यात जाईना, ऐका नाही मला काही हे कळे ना परमात्म्याचं. म्हणून म्हणतात चमत्कारला म्हणे, त्याला अत्यंत आश्चर्य वाटलं आणि मग तो म्हणतो, हे जेळीची मा तारांगणी. अहो हे भगवंताची जे वाक्य आहेत ना, ही पाण्यामधले पडलेले तारांगणांचं, आकाशगंगेतल्या ताऱ्यांचं पडलेलं हे प्रतिबिंब आहे. हे काही शब्द जे आहेत हे असे प्रतिबिंब आहेत. कैसा झकविलो, मी कसा फसलो. जसा एखाद्या माणसाने जर चंद्राचं प्रतिबिंब कुठं पडलेले पाण्यात, किंवा रामायणामध्ये उदाहरण आलं की रामप्रभू खूप कौशल्याला जवळ रडायला लागले आणि काय तर पौर्णिमेचा चंद्र जो आरशात पडला होता तोच मला दे. आता तो पौर्णिमेचा चंद्र मला खेळायला दे. तो चंद्र कसा काय खेळायला द्यायचा, चंद्रच नाही त्याच्यामध्ये खरा, तर देता कसं येईल, आहे की नाही. तसं ही जी अक्षरं आहेत, ही अक्षरं म्हणजे काय, जळामध्ये असणारी तारांगण आहेत. म्हणजे दिसतात तर तारांगणासारखी, परंतु तारांगण म्हणून ती नाहीत. त्या हातात घ्यायला गेलं तर ती तारांगणं घेता येतील का जलामधली, कधीच नाही. तोच म्हणतात कैसा झकविलो असलगपणे अक्षरांचे नी. तशी ही जी अक्षर आहे ना, हे असलग म्हणजे अत्यंत सोपी अक्षरं. ब्रह्म, अध्यात्म, आधिभूत, आदिदैव, ऐकायला काय अवघड आहेत, अक्षरं तर सरळ आहेत, ऐका नाही. परंतु त्यामुळे मला वाटलं की मी हेतूनी काहीतरी करेल, अनुमानाने काहीतरी करेल असं मला वाटत होतं, विचाराने काही करेल असं वाटलं होतं. परंतु ते काय झालं की जसं एखादी तारा, आकाशामधली तारांगणाचं प्रतिबिंब जलामध्ये घेतलं आणि एखादा घ्यायला गेला तर झकवला का नाही, फसवला का नाही, तसं या अक्षरांचं जे सुलभीकरण आहे किंवा सुगमता किंवा अक्षर सहजता अक्षरांच्या ठिकाणी दिसते, त्याच्यामुळं अक्षराचे ने असलगपणे झकविलो, मी पण फसलो गेलो. तर ते म्हणतात ये पदे नव्हती फुडिया गगनाची आघडिया, येथ आमुची मती बुडालिया ठावो न निघे. इथं एक इथं गेलेले हे पण खाली बुडिया आहे, मला वाटतं बुडिया असा पाठ आहे, याच्यामध्ये गेलेला आहे. पाठभेद आहे का त्याच्यामध्ये, बुडिया कोणत्या तरी ज्ञानेश्वरमध्ये बुडालिया हे आहे, बुडिया आहे. तर बुडिया पाठ चांगला वाटतो बघा, तर त्याचा फारसा फरक पडत नाही, पण ते सांगतात आहे ना बुडिया पाठ पुढं, आहे ना, बुडिया असा पण काही ठिकाणी पाठ आहे. तो आता म्हणतात ये पदे नव्हती फुडिया गगनाची या घडिया, येथा आमुची मती बुडालिया थावो न निघे. मला वाटतं राहू दे, आता काही पूर्ण होणार नाही दुपारी. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. म्हणा कैलास महाराज.